ही कथा तुझ्या डोळ्यांसमोर येणे म्हणजे साक्षात परमेश्वर तुला बोलावणे. त्यामुळे ही कथा दुर्लक्ष करू नकोस. ज्यांना कोणत्याही कारणांमुळे श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृताचे पारायण किंवा वाचन करणे शक्य नाही, त्यांनी मन शांत ठेवून फक्त ही पवित्र कथा श्रद्धेने ऐकली तर याच दिवशी तुम्हाला श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत वाचल्याचे फळ प्राप्त होते. कारण या दिव्य कथेत चरित्रामृतातील सर्व 53 अध्यायांचे सार, लीलावर्णन, चमत्कार आणि उपदेश एकत्रितपणे सांगितले आहेत. म्हणून ही कथा शांत मनाने श्रवण केल्याने तुमच्या कितीही मोठ्या संकटांची, दुःखांची, अडचणींची, काळजातील व्यथांची राख होते आणि श्रीपाद वल्लभ प्रभू स्वतः ती जाळून खाक करतात हे नक्की. ही कथा आयुष्यात फक्त एकदाच मनोभावे ऐकली तर मोठ्यातील मोठे आजार, रोग, दोष, पापबाधा, वाईट ग्रहदोष यांचा नाश होतो. घरात वर्षभर सुखसमृद्धी, आरोग्य, शांती आणि मंगल कार्य घडत राहतात. परमेश्वर स्वतः तुमच्या कुटुंबाचे रक्षण करतात. आणि एवढेच नव्हे, जे तुम्हाला त्रास देतात, कमी लेखतात, तुमच्याशी वाईट वागतात, तुमच्यावर अन्याय करतात किंवा तुमच्या विरुद्ध वाईट विचार करतात, त्यांचा नाश स्वतः श्रीपाद श्री वल्लभ प्रभू करतात. म्हणूनच लक्षात ठेवा, ही कथा आज तुमच्या डोळ्यांसमोर आली, तुम्ही तिला ऐकण्यास प्रवृत्त झालात, याचा अर्थ परमेश्वर स्वतः तुम्हाला बोलावत आहेत, तुमच्याशी संवाद साधत आहेत. म्हणून ही कथा अर्ध्यावर सोडू नका. कारण जसे पुराणे, भगवद्गीता आणि पवित्र ग्रंथ सांगतात, धडा असो किंवा कथा, अर्धवट सोडल्याने पुण्य नष्ट होते आणि अनर्थ निर्माण होतो. म्हणून ही दिव्य कथा शेवटपर्यंत ऐकत राहा. कारण ही कथा तुम्हाला अतोनात, अपरंपार, अवर्णनीय फळ देणार आहे. भक्तांनो, या चमत्कारिक प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी श्रीपाद श्री वल्लभ प्रभूंचा दिव्य आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये प्रेमाने टाईप करा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आणि आजची कथा सुरू करण्यापूर्वी दत्त महाराजांच्या किमान एका भक्ताला ही कथा शेअर करा. कारण भक्ती पसरवणारे हात म्हणजेच खरे भक्त आणि भक्तीचा प्रसार करणाऱ्यावरच परमेश्वर प्रथम प्रसन्न होतात. आता एका ठिकाणी शांत बसा, मन एकाग्र करा आणि डोळे बंद करून ही कथा अनुभवत राहा. चला तर मग अत्यंत पवित्र, चमत्कारिक आणि हृदयात प्रकाश फुलवणाऱ्या श्रीपाद श्री वल्लभ प्रभूंच्या या अद्वितीय कथेची सुरुवात करूया. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.